सकाळ सकाळी मित्रानं त्याच्या टाकीचं सॉकेट बसवाय बोलवलं. सगळा रामडाच त्यानं करून ठेवलायला. आता निघूया बाबा बाहेर, लय त्रास होतोय. आहे का वाट बाहेर? हाय हाय चला. तर पुन्हा नंतर गेलो शेतकरी पुत्र दत्ताभाऊंच्या रानात. तर ते काय बोलतात बघा. शेतकऱ्याचा ब्रँड आहे तंबाखू. बघा लगेच कळलीच बघा ही नाही. आता कसा फ्रेश झालो बघा इकडे बघा. नाद नाही करायचं कसं आहे का नाही रामडाच. तर आम्हाला अर्जंट कॉल आला नाक पकडायसाठी. मग लगेच आम्ही अर्जंट गेलोय बघा. आता पहिले गेट खोलतो ना, आज जातो बाबा. चला चला पटपट चला. हाय कुठं आहे नक्की? भ्या वाटते बाबा. हाय 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 कोपऱ्यात बसलाय. मग ह्यो कोपऱ्यात बसलेला नाग आता व्यवस्थित आम्हाला काढला पाहिजे आणि व्यवस्थित त्या डब्यात घेतला पाहिजे बघा. तर डुलतोय कसा बघा की आता डुलतोय म्हटलं तर भेदभेदच घातला पाहिजे, कारण रिक्सिल आहे. तर आम्ही बरोबर डब्यात घेतलाय त्याला बघा. आता बसला का? बसलाय घेतलाय त्याला आत. चला तर आता सोडायचा. तर सोडायला आले बघा. आज आम्ही पकडलाय बघा नाग. आता त्याला सोडण्यासाठी आम्ही आता आमच्या इथं माहात आलेलो आहे. आता सोडतोय बघा मी. कारण का माहिती का, मग आत व्यवस्थित सोडलं म्हणजे कसं त्याचं ते जाईल कुठं पण. आणि जंगलात कसं त्याचं वातावरणच असते, त्यामुळे तो कुठं पण फिरतो. झाला का नाही रामडा, नादच नाही करायचा. आणि घरी येतोय तर बघ तुझं मित्रानं बघा माझं चित्तारच काढले डांबाव. ते म्हणतो तुझंच चित्तार आहे. अरे नाही बाबा म्हटलं तर ते म्हणतो तुझंच आहे बाबा. काय बोलायचं, ह्यानं करून ठेवलाय सगळा माझा रामडाच.